समजतो आणि असल्या नोटिसीला उत्तर देण्याची आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राज्य सरकारची सर्वात लोकप्रिय आणि तितकीच वादग्रस्त योजना अर्थात लाडकी बहीण योजना. योजनेतून आतापर्यंत तब्बल 92 लाख महिलांची नावं वगळण्यात आली. त्यामुळे 2,40,00,000 लाभार्थ्यांपैकी 38% अपात्र लाभार्थ्यांच्या नावावर फुली मारण्यात आली. ई-केवायसी न करणं, उत्पन्नाची मर्यादा आणि वयाचे निकष अशा अनेक कारणांमुळे ही नावं बाद झाली. यामध्ये 14,000 बोगस पुरुष लाभार्थ्यांचा समावेश आहे. लाडकीमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर पडलेल्या बोजामुळे कॅगनंही सरकारवर ताशेरे ओढले. तर त्याचवेळी योजनेवरून पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपांचा भडका उडाला. मात्र करदात्यांच्या पैशातून झालेल्या या उधळपट्टीला नेमकं जबाबदार कोण आणि त्याची भरपाई कोण देणार हे प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहेत. ज्यांना वारंवार संधी देऊन सुद्धा ई-केवायसी ची प्रक्रिया झाली नाही त्यांना त्या ठिकाणी योजनेचा लाभ आणि जे काही नियम आणि निकष ठेवलेले होते त्यानुसार या योजनेचा लाभाच्या दृष्टिकोनातून सरकारने त्या ठिकाणी निर्णय घेतला. बघा, केवायसी ही सगळ्यांनाच कंपल्सरी असतं. या संदर्भात मला असं वाटतं की केवायसी करण्यासाठी ज्यांना आवश्यकता आहे त्यांना मदत आणि माहिती देण्याची गरज आहे आणि ती केल्यानंतर ही संख्या निश्चितपणे वाढेल याची मला खात्री आहे. अयोग्य असतील तर कमी करावे, पण 92 लक्ष जर नावं मग माहिती नाही कमी जागे असेल तर याचं एकच कारण आहे, ई-केवायसी योग्य अजून मुदत वाढवण्याची आवश्यकता आहे. ई-केवायसीची मुदत वाढवली तर हे नावं योग्य पद्धतीने येऊ शकते. दरम्यान या लाडकी बहीण योजनेवरून या सगळ्या मुद्द्यावरून विरोधकांनी पुन्हा एकदा सरकारला लक्ष केलंय. पाहूया. शरद पवार साहेबांनी महिला आरक्षणाचा विषय असेल, या राज्यातल्या MIDC उभा करण्यामधला विषय असेल, या राज्यामध्ये गुंतवणूक बरं का उद्योग आणण्यातला विषय असेल, हे अनेक मोठे प्रकल्प त्यांनी राबवून इथे मुंबई किंवा महाराष्ट्राला ताकद दिली शेतकऱ्यांना. देवेंद्र फडणवीस असं काय सांगू शकतील का ठामपणे? लाडकी बहीण योजना त्यांनी आणली, ती फक्त मतं विकत घ्यायला आणली ना. माझा देवाभाऊ आणि शिंदे भाऊंना एकच विचारणा आहे की तुम्हाला आता लाडक्या बहिणींवरचा खर्च दिसायला लागलाय का? तुम्हाला आता लाडक्या बहिणी जड वाटायला लागल्या आहेत का? जिथे तुम्ही लाडक्या बहिणींचे सगळे लाड पुरवतात, त्यांच्या सगळ्या हट्ट पुरवतात, तिथे महाराष्ट्रातल्या माझ्या लाडक्या बहिणींवरचा खर्च काढण्या इतपत किंवा आता त्यांच्यावरती होणारा खर्च हा तुम्हाला जड वाटायला लागलाय का? सरकारला सांगू इच्छितो की तात्काळ हा निर्णय आपण मागे घ्यावा. पुन्हा या अर्जांची फेर तपासणी करून ज्या पात्र महिला आहेत त्यांना या योजनेचा लाभ देण्यात यावा. अन्यथा फार मोठ्या प्रमाणामध्ये याच्यावर एक आंदोलन उभं केले जाईल, तीव्र आंदोलन उभं केले जाईल, हे सरकारला मी सांगू. वळूया पुढच्या बातमीकडे. अभिनेता आमिर खानचं तिसरं लग्न आणि राजकीय वादंग असं चित्र पाहायला मिळतंय. मंत्रिमंडळातील